ठीक आहे, कमी मजुरामध्ये जास्ती क्षेत्र सिंचन करता येतं, कमी पाण्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्ती क्षेत्र सिंचन करता येतं, म्हणून आपण ड्रीप इरिगेशन वापरतो. पण त्याच्यापेक्षाही ड्रीप इरिगेशनचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की कमी पाण्यामध्ये शेती केल्यामुळे पाण्यावाटे जे वेगवेगळे केमिकल आपल्या जमिनीमध्ये जात होते, की जे घटक आपल्या पाण्यामध्ये आहेत, प्रेझेंट आहे, तर ते आपल्या जमिनीमध्ये अडचण तयार करतात, आपल्या जमिनीला सफेद बनवतात किंवा आपल्या जमीनमध्ये एक प्रकारचा टाईटनेसपणा आणतात. आणि जमीन जर अशी सफेद झाली किंवा टाईट झाली तर तिथे आपल्या पिकाचे जे व्हाईट मूळ असतात त्याची वाढ होत नाही, त्याच्यामुळे त्यांना अन्नद्रव्य वगैरे नीट मिळत नाही. पाणी जे तुम्ही देतात ते व्यवस्थित जात नाही, मध्ये ते डायरेक्ट खाली निघून जातं, मुळाच्या कक्षेच्या बाहेर निघून जातं. तर अशा जमिनीमध्ये तुम्ही जर एकरी 100 ते 200 किलो जिप्समचा उपयोग केला तर तुम्हाला हे जमीन तुमची भुरभुरी होण्यासाठी फार मोठी मदत होते. आणि मग ठिबक सिंचन केल्यामुळे जो तुमच्या जमिनीला फ्लड इरिगेशनमुळे टाईटनेसपणा आलेला होता तो परत कधीच येत नाही आणि हा प्रॉब्लेम कायमचा संपून जातो. तर ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मनात ठिबक, स्प्रिंकलर, मल्चिंग पेपर किंवा इतर कोणत्याही शेतीला लागणाऱ्या गोष्टीबद्दल जर काही अडचण असेल, काही मनात प्रश्न असेल, तर आमचे इंजिनियर विनामूल्य तुमच्यासाठी उपलब्ध असतात. सकाळी 8 ते संध्याकाळी 6, ज्यांचा नंबर मी इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या मनात जी काही दुविधा असेल ती कायमस्वरूपी संपवू शकतात. धन्यवाद.